नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज रात्री मध्यरात्री उशिरापर्यंतचा तसेच पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 22 जून ते 23 जून 2026 या तारखेचा। तर या काळात वातावरणात अचानक बदल होऊन महाराष्ट्र राज्यात मान्सून पावसाचा जोर, तर काही भागांमध्ये मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोर, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 22 जून ते 23 जून मध्यरात्री उशिरापर्यंत आणि पहाटेपर्यंत महाराष्ट्रातील हवामानात पावसाची चांगली हालचाल कायम राहण्याची शक्यता आहे। सध्या मान्सूनचा विस्तार महाराष्ट्रातील अनेक भागात वाढत असून अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राला सतत ओलावा पुरवत आहेत। कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये रात्रीच्या काळात मध्यम ते जोरदार मान्सूनी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर आणि घाटमाता परिसरातही अधूनमधून पावसाच्या सरी पाहायला मिळतील। मराठवाडा आणि विदर्भात काही भागात मान्सूनपूर्व वादळी पावसाचे वातावरण कायम राहू शकते। छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड, नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रात्री उशिरापर्यंत मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट तसेच स्थानिक स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही भागात वाऱ्याचा वेग 30 ते 50 किलोमीटर प्रति तास राहू शकतो, त्यामुळे विजांच्या वेळी शेतात किंवा उघड्या जागी थांबणे टाळावे। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, ज्या भागात सलग चांगला पाऊस झाला आहे तेथे पेरणीसाठी वातावरण अनुकूल होत आहे, मात्र फक्त विखुरलेल्या वादळी पावसावर पेरणीची घाई करू नका। एकंदरीत 23 जून पहाटेपर्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचा प्रभाव अधिक, तर मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा प्रभाव काही प्रमाणात कायम राहण्याची शक्यता आहे। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। अरबी समुद्र, दक्षिण अंदमान समुद्र, हिंदी महासागर तसेच बंगालचा उपसागर वातावरण अचानक बदलल्यामुळे महाराष्ट्र राज्यात मान्सून पावसाचा जोर हळूहळू टप्प्याने वाढत आहे। तर आज रात्री मध्यरात्री उशिरापर्यंत तसेच पहाटे महाराष्ट्रात पावसाचा अंदाजा मान्सूनी पावसाचा जोर हा काही भागात, तर काही भागामध्ये मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह 22 जून 2026 या तारखेला बघायला मिळणार आहे। पहाटे 23 जून 2026 याही तारखेच्या दरम्यान या पावसाची स्थिती राहील। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर कमी राहील। बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण केरळ, कर्नाटक, गोवा या भागात राहील। तमिळनाडू, तेलंगणाच्या भागातही ढगाळ स्थिती राहील। तर पावसाचा अंदाज हा आंध्र प्रदेशाच्या दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। सर्वच भागात नाही, भारताच्या पूर्वेकडे ढगाळ वातावरण राहील। तसेच जगदलपूर, भुवनेश्वर, राऊरकेला हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राकडे जोरदार पावसाचा अंदाज हा बघायला मिळणार आहे काही ठिकाणी। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे पारसेम तसेच बंडा, औरस, सावंतवाडी, आंबोली मुसळधार पावसाचा अंदाज राहील। महापण, कुडल, मालवण, वायगणी, पयुक्त असल, कडेगाव, पटेगाव, तिघळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर, कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, खारेपट्टण तसेच वडापेठ, पूर्णागड जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी, नेरवा, मुलगुण तसेच किनारपट्टीचा बहुतांश भाग इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। बेलकड, साखरपा, सोमेश्वर, माखणजण आसपासचा परिसर, लोटे, चिपळूण, सातारा जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। मंदनगड, पोलादपूर, गोरेगावला हलका पाऊस राहील। पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे टाला, इंदापूर, लवासा, जिटे, सावंतगड, नागोठाणा, आंबेकळवर मध्यम स्वरूपात राहील। रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, शिरोळ, खोपोली, कामशेतलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे
आळंदी, चाकण, शिंदे, तसेच कोठे, पाबळ, मलटण, शिरूर, भांबर्डे आणि मध, जुन्नर, ओतूर, अहिल्यानगरचा काही परिसर, आले आणि या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण आणि पावसाचा जोर फारसा नाही। सोलापूर जिल्ह्यामध्ये रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती जोरदार स्वरूपात राहील। जसे मंगळवेढा, मारवाडे, शंख, झालकी, दुधनी जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुरुबेलाटी, सोलापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील। वलसंग, अक्कलकोट, वडगरी, आलूर, नंदुरग, होटीलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। रात्रीच्या दरम्यान राहील। वडोला, तांदवाडी आणि करकम, शेतपल, अरणगाव, वेरबंग, पाणेगाव, बार्शी मध्यम स्वरूपात राहील। वांगी, केरन, कोंडे, सेल्सिअस, परांडा इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। आणि तसे जोरदार पावसाचा अंदाजा लातूर आणि परभणी जिल्ह्याकडे देखील रात्रीच्या दरम्यान राहील। धाराशिवकडे जोर कमी राहील। लातूर, खिंतोट, औसा, वाडाकोण इकडे मध्यम स्वरूपात राहील। शुरांतपाल, लातूर रोड, वणूजूक, जळकोट, अहमदपूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। बीड जिल्ह्याचा परिसर परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, राणी सावगाव, गंगाखेड तसेच सिरसाल, सोनपेठ इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। वडवणी, बीड आणि तसेच तळेगाव हलका पाऊस राहील। जोरदार पावसाचा अंदाजा मांजलगावच्या भागात उत्तरेकडे बघायला मिळणार आहे। आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मंगळूर, रामशेखोसोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, सेलू, मठ्ठा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पानवाडी, तारगाव, जालना तसेच सेवली, देऊळगाव राजा, जाफराबाद, सम्राटनगर जोरदार पावसाचा अंदाज आहे। इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती। श्री छत्रपती संभाजीनगर, सनसी, एलगोपात, देवगाव, फुलंब्री, पिशोर ढगाळ वातावरण राहील। पावसाचा जोर फारसा नाही। तसे घाटमाथ्याकडे पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान शिवाले, वेश, शाकरे, कल्याणमली, मुंबई, उरण, कर्जत, कुसर मध्यम स्वरूपात राहील। आणि खोटाले, इगतपुरी, मुनगाववाडीवरी पालघर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण आणि हलक्या मध्यम पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। नाशिक जिल्ह्याकडे येवला, मनमाड, तालवट, मालेगाव, चाळीसगाव, सटाणा तसेच साक्री, बॅट, धुळे जिल्ह्याचा परिसर बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। हलका मध्यम पाऊस राहील। जळगाव, निवाल आणि तसेच बडगाव, पसरा, जामनेरला हलक्या पावसाचा अंदाज राहील। तर पावसाची शक्यता ही जोरदार स्वरूपात नांदेड वाघाला आणि परभणी जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान राहील। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे नांदेड वाघाला लोहा, वजू, गंगाखेड, पालम जोरदार स्वरूपात राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूर, सेलू या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यात औंधलाई जोरदार स्वरूपात राहील। हिंगोली, कळमनुरीला मध्यम पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, डोंगगाव, मेकर जोरदार पावसाचा अंदाज राहील। मालेगाव, परतूर, महसूल आणि चिखली, अहमदपूर, कुदनापूर, घाटबोरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। बुलढाणा, अकोला, अमरावती हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील। यवतमाळ, वर्धा जिल्ह्याकडे जोर कमी राहील। पांढरगावडा, घाटांची करंजी, वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट हलका पाऊस राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही। बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याकडे भंडारा, वर्धी, मौदा आणि गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसेच मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जबरदस्त राहील। तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही मराठवाड्यातील नांदेड वाघाला, लातूर, बीड, श्री छत्रपती संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि तसेच चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्याचा बहुतांश परिसर या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर बीड जिल्ह्याकडे जोरदार पावसाची शक्यता ही वडवणी, तळेगाव, शिरसोल, सोनपेठ, राणी सावगाव, गंगाखेड, परभणी जिल्ह्याचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील। वांजलगाव, पाथरी तसेच मंगळूर, रामशेखोसोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, काचूल या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडे मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। नांदेड वाघाला, बसमत, पूर्णा, पेटोमरी, कुणलवाडी इकडे मध्यम स्वरूपात राहील। जोरदार पावसाचा अंदाजा उमरखेड, ढाकणी, मोरचोंदी आणि हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, इनापूर, महागाव, मौर या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याकडे पुसद, खंडाळा, चोंडी, साक्री, डिग्रस, अरणी, रुई इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, मंगळूरपेठ, मालेगाव, परतूर, महसूल जोरदार पावसाचा अंदाज राहील। नेर, लाटके, धारवा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पांढरकवडा, पेंडारी, परवा, घाटांची करंजी
वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे जबरदस्त पावसाची शक्यताही पहाटेच्या दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात आणि गडचिरोली जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुफान वादळी पावसाचा अंदाज चंद्रपूर, बदलापूर, गजवाली, कुगसरोड, वणी, कायर या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। पांढरकवडा, घाटंजी, करंजी, यवतमाळ जिल्ह्याचा काही परिसर जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। आणि गडचिरोली जिल्ह्याकडे आष्टी, मलचेरा, एटापल्ली, चामोर्शी, घोट तसेच गडचिरोली, मुनसावली इकडे तुफान वादळी पावसाचा अंदाज, विजांच्या कडकडाटासह राहील। एटापल्ली, आहेरी, भांबरगड, पासीवाडा, सुंदरा जोरदार पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे यवतमाळ, वर्धा, अकोला, अमरावती, बुलढाणा इकडे हलका मध्यम पाऊस राहील। आणि तसे उत्तर महाराष्ट्राकडे ढगाळ स्थिती आणि हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान राहील। कोकण किनारपट्टीकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी किनारपट्टीच्या भागात जोर जास्त राहील। आणि सोलापूर जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यामध्ये ढगाळ स्थिती राहील। तसेच चुकून तुमचा